त्यांचं कुमावणी स्टाईलची घरं असतात ती बघू. आपल्या कोकणात कसं कौलर असतं ते दगडाचे बनवलेले आहेत. हे जुनं घर बघा इथे, आता कोण राहत नाही ते. आणि माउंटन पीक थोडा वेळ रेस्ट केला आणि आता आपण गाव फिरायला आलो आहे. बघू थोडा वेळ गाव फिरू आपण. ते थोडंफार गाव त्यांचं कुमावणी स्टाईलची घरं असतात ती बघू आणि मग आम घरून सनसेट बघू. हे घर बघा, डबल स्टोरी घर आहे. खाली रूम्स आहेत, वर रूम्स आहेत. आणि या इथे त्यांचं छप्पर जे आहे कौलावर, आपल्या कोकणात कसं कौलावर असतं ते दगडाचे बनवलेले आहेत. लिटरली दगड आहे. पूर्ण दगडाचं बांधकाम. मस्त गाव आहे. इथून डायरेक्ट ओपन व्ह्यू. हो, बाप. जिथे होमस्टे आहे तिथून थोडंसं खाली आलो. हा डायरेक्ट इथे थोडी घरं आहेत त्यांची आणि इथून ओपन व्ह्यू पूर्ण. जबरदस्त यार. इथं पुढे असं आहे हे गाव. खाली खाली असं आहे. आपण वर होतो तिथून थोडं खाली खाली असं चालत जायचं आणि त्यांची गावं आहेत. टिपिकल कुमावणी गाव आहे ही. घरं थोडं पुढे जात नाही. तिकडे आता एक भेटले होते कुत्रे बित्रे सांगत होते. आपण गाव इकडून मागे वळूया. सनसेट आता होतो आहे. ते होमस्टे आहे तिकडून सनसेट बघूया. बघू जेवढं गाव फिरता येतील तेवढं फिरू आपण. कालचे बघितले होते तसेच लिंबूसारखे. याला काय बोलतात ते आता विचारलं पाहिजे. गाव खूप मस्त आहे. माणसं येतात, विचारलं की बोलतात. छान आहे. थोडा वेळ बसू ते फिरू फेरफटका मारून. होमस्टेच्या इथून सनसेट बघू. आता इथे मी उभा आहे ना तिथून तुम्हाला माउंटन पीक दाखवतो. समोरच माउंटन आहेत आणि आता तिथे बर्फ पडतो असं वाटतं. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. हे बघा समोरच माउंटन्स. कुठला आहे विचारा बाई. ह्याच्या पुढचा प्लॅन आपण तिकडूनच त्या बर्फाच्या विभागात जायला करू. बघू जवळ असेल तर. थंडी पण तिथे असेल आणि हा पूर्ण असा भाग. सनसेट आणि सनराईज बघायला मजा येईल इथे. हे जुनं घर बघा इथे, आता कोण राहत नाही इथे. आहे नक्षीकाम आणि जबरदस्त. खाली माझ्या वाटतं गोटा बिटा असणार आणि वर राहायचं. खिडकीला विंडोला नक्षीकाम किती भारी केलं बघा. इथून पायऱ्यावर चढ जायच्या. भारी गाव आहे. हे गोटाच आहे आतमध्ये आणि इथून वर दारावर केले नक्षीकाम बघा डिटेलमध्ये.
मोस्टली सगळ्यांची अशीच घरं आहेत, खाली गोटा आणि तो वर राहणार. आणि स्लॅब आहे, काही काही ठिकाणी स्लॅब आहे, काही काही ठिकाणी दगडाचे असे आपण जर कौलार रूचं बनवतो तसं त्यांनी बनवलेलं आहे. हे मगाशी आपण घर बघितलं ते. हा पूर्ण गाव इथे. आणि माउंटन पीक. आता आपण वर आलो आहे, होमस्टेच्या सेकंड फ्लोअरवर आलो आहे. सेकंड फ्लोअरवरून जो सनसेट दिसतो आहे क्लास, एक नंबर. म्हणजे समोर पूर्ण माउंटन्स आणि एक मस्त केशरी रंग जबरदस्त दिसत आहे. आज सकाळी सनराईज बघायचा मिस झाला माझा. मिस टाउनस्टेला होतो तिकडे, पण इकडे सनसेट आता तुम्हाला दाखवतो मी. आजचा सनसेट बघून आजचा दिवस आपण इकडे थांबूया. उद्या कासारदेवीला जायचं आहे, तिकडून पुढे बघू काय प्लॅन आहे. जागेश्वर म्हणून आहे, तिकडे सुद्धा जायचं आहे. अजून 2-3 ठिकाणं आहेत तिकडे फिरायला, तीसुद्धा करू. अल्मोडावरून पुढे कुठे जायचं ते आता डिसाईड नाही अजून, पण नक्की पुढे जाईन जोपर्यंत थंडी वातावरण होत नाही. कारण की इथे आता रात्री जवळ 3-4 डिग्रीपर्यंत जातं. जोपर्यंत थंडी सहन होते, डिसेंबरच्या पहिले वीकचं चालू आहे म्हणून. एकदा स्नो पडायला लागलं की ती थंडी मला काय सहन होणार नाही, त्यामुळे तिथून रिटर्न करू. आता आपण आलो आहे अल्मोराला. इथून पित्तोडगड जवळजवळ 150 किलोमीटर असेल. बघू त्या साईडला जाऊया. ज्या होमस्टेला थांबले होतं तिथून एकाने रेकमेंड केलं की मुन्सियारीला सुद्धा जा, ते सुद्धा चांगलं आहे. बघू, गेलो तर आपण तिकडे सुद्धा जाऊ, किंवा पित्तोडगडवरून रिटर्न, किंवा पुढे अजून काही. अजून तरी डिसाईड नाही, जसं डिसाईड होईल तसं मी सांगेन. आता सनसेट बघून आपण आजचा दिवस इथे संपूया. उद्या परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये.